नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ना कुठलंच पीठ रवा न वापरता ह्या वड्या करत आहोत. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल का नाही, नेमक्या ह्या वड्या कसल्या आहेत बरं? हे तर तुम्हाला पुढे कळेल. एकदम नवीन जबरदस्त अशी रेसिपी आहे, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, इथं मी मारीचे 2 बिस्किटं घेतलीत आणि क्रॅकझिकचे 2 बिस्किटं घेतलीत. क्रॅकझिकच्या ऐवजी मोनॅको घेतला तरीसुद्धा चालेल. म्हणजे जी खारट बिस्किट असतात की नाही, ती कुठलीही बिस्किटं घेऊ शकता. आता इथं ना 2 मारी जी बिस्किटं घेतलेली आहेत ती इथं एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. मारीच्या ऐवजी अगदी दुसरी पार्लेची किंवा आणखीन कुठली विटॅमिनची वगैरे तुम्ही बिस्किटं वापरलात तरीसुद्धा चालेल. तुम्हाला मात्र आवर्जून ही खारट बिस्किटं घ्यायची आहेत. आता इथं क्रॅकझिकचे वापरलेत, मोनॅकोसुद्धा खारटच असतो बघा, तो पण सुद्धा इथं घेऊ शकता. चव छान येते. आता दोन्ही जे 4 एकूण आपले बिस्किटचे पुडे होते का नाही, ते सर्व इथं एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि जे बिस्किट आहेत ना त्याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत. म्हणजे आता आपण हे मिक्सरला फिरून घेणार आहोत, त्यामुळे असे तुकडे करून घेतलेत. मिक्सरला का नाही आपल्याला ह्या बिस्किटांची पावडर करून घ्यायची आहे. मी इथं मारीचे आणि क्रॅकझॅक बिस्किटं वापरलीत, म्हणून तुम्ही इथं तीच बिस्किटं वापरली पाहिजेत असं काही नाही. तुमच्या आवडीनुसार बिस्किटं वापरू शकता. आता बघा, बिस्किटांचे इथं सर्व तुकडे करून घेतलेले आहेत. आज जी आपण रेसिपी करत आहोत ना, ते अगदी महिनाभर ठेवलात ना तरीसुद्धा खराब होत नाही बरं का. महिनाभर काय, ती बनवताच खाऊन फस्त होते बरं का. म्हणजे तुम्ही बनवून बाजूला होत नाही तेवढ्यातच ते खाऊन टाकतात, इतकी छान होते. आता काय करायचं आहे, ते बारकं मिक्सरचं जार घ्यायचं आहे बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये ना छान ह्या बिस्किटांची ना पावडर होते. जितके मावतात तितके बिस्किटं नाही ह्या मिक्सर जारमध्ये काढून छान बारीक वाटून घेतलेत बघा. पावडर करून घेतले. पावडर करत असताना ना जरासुद्धा दुधाचा पाण्याचा वापर करायचा नाही. थोडी थोडी घालून बिस्किटं ना सर्व बघा बिस्किटांची पावडर करून घेणार आहे. पावडर जशी करू का नाही तशी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये अशी काढून घ्यायची बघा, कारण आपण हे मळून घेणार आहोत ना म्हणून. इथं सर्व बिस्किटांची पावडर तयार झाली. आता का नाही आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे तूप. तर तूप साधारण 1-1.5 चमच इतकं घातलेलं आहे. आता ह्या बिस्किटांना का नाही आपल्याला तूप हे हाताने असं चोळून चोळून घ्यायचं आहे बघा. म्हणजे कसं सगळीकडं लागायला हवं का नाही म्हणून. म्हणजे कसं आज आपण जी रेसिपी करत आहोत ती अगदी छान खुसखुशीत होते. तुम्हाला बघा, आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, पण सुरुवातीला सांगते म्हणजे कसं तुम्हाला समजेल. तर आज आपण करत आहोत बिस्किट वापरून खुसखुशीत भाकरवडी, तीही गोड. तुम्ही ह्याच्या अगोदर मसाल्याची भाकरवडी खाल्ला असेल का नाही, तर आज आपण करत आहोत गोड भाकरवडी बरं का. आता काय करायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ना हे मळून घ्यायचं आहे. जसं आपलं गव्हाची कणिक कशी मळतो तसं मळून घ्यायचं आहे बघा. अति जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं अंदाज करून घालायचं आहे. म्हणजे कसं पिठाचा छान असा एक गोळा होतो बघा. पिठाला कसं आपण मर्दून मर्दून घेतो बघा, अगदी तसं मर्दून मर्दून घ्यायचं आहे बरं का. जरा छानच हे सुद्धा मळून घ्यायचं आहे. जसं आपण पीठ मळतो का नाही तसं ह्यांचा छान असा एक गोळा झाला आहे बघा. पीठ जसं आहे तसंच वाटतं का नाही. आता आपण झाकण ठेवून नाही हे बाजूला ठेवूयात एक 5 ते 7 मिनिटासाठी. तोपर्यंत का नाही आपण भाकरवाडीसाठीचा मसाला करून घेऊयात. त्याच्यासाठी ते मिक्सर जार घेतलं आहे आणि बघा अर्धी वाटी सुकं खोबरं किसून छान भाजून घेतलं आहे बघा. खरपूस भाजून घ्यायचं. ह्याच्यापेक्षा जास्त काळपट करायचं नाही, पण असं छान लालसर भाजून घ्यायचं. आणि बारीक मात्र पावडर करायची नाही. आता इथं तुम्हाला दिसत असेल असं भरडच खोबरं वाटून घ्यायचं आहे. वाटलेलं खोबरं ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं शेंगदाण्याचं कूट. तर शेंगदाण्याचं कूट कसं केलं माहिती आहे का, शेंगदाणे भाजून घेतले, थंड झाल्यानंतर मिक्सरला भरड असे वाटून घेतलेत. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घातलं. 1 चमच इतके भाजलेले तीळ घातलेले आहेत. चवीसाठी थोडंसंच मीठ आणि छान चव यावी ह्याच्यासाठी ना बघा अर्धा चमच इतकी पिठी साखर घातलेली आहे. आता हे सर्व छान असं मिसळून घेऊयात. बघा, इथं आपला ना हा गोडसाठी मसाला तयार झाला. तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये आणखी कुठले मसाले वापरायचे असेल वापरू शकता, किंवा ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वापरायचे असेल ना, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता ह्याचे बारीक बारीक काप करून शिवाय पावडर करून घातलात ना तरीसुद्धा चालेल. बघा, इथं आज आपण जी गोड भाकरवडी करत आहोत त्याच्यासाठी हे सारण आपलं तयार झालं. आता तयार सारण का नाही आपण बाजूला ठेवून घेऊयात. आता बघा, आपण ही भाकरवडी बेक करून घेणार आहोत. त्याच्यासाठी इथं मी कढई आणि कढईच्या वरती चाळण ठेवणार आहे आणि ह्याच्यावरती झाकण. अशा पद्धतीत आपण बेक करणार आहोत. तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर उत्तमच आहे, पण सगळ्यांच्याच घरी ओव्हन नसतो का नाही, म्हणून ही ट्रिक वापरायची. आता कढईवरती मी झाकण ठेवलं आहे आणि ही कढई गॅसवरती गरम करायला ठेवते बारीक गॅस करून. चाळण बाजूला काढून घेतले बरं का. आता चाळणीला काय करायचं आहे, आपल्याला जरा तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जशी वडी होईल ना आपली तशी ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत. ती चिकटणार नाही म्हणून हलकं थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आता ही चाळण जरा बाजूला ठेवूयात. आता नाही आपल्याला पोळीपाट बेलणं लागणार आहे. आणि बघा, जे आपण पीठ बिस्किटांचं मळून ठेवलं होतं ना ते छान प्रकारे भिजलेलं आहे बघा. आणखी थोडंसं मळून घ्यायचं,
कारण हे बिस्किटांचं पीठ असल्यामुळे का नाही ह्याला ना थोडेसे क्रॅक जाणारच आहेत. त्याच्यामुळे ना जरा आणखी थोडं मळून घेऊयात. आता हे जे बघा जास्त अगदी मोठा उंडा करायचा नाही, असे छोटे उंडे केलात तरीसुद्धा चालेल. हलका थोडासा तुपाचा हात घेऊन आणखीन थोडंसं हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जशी आपण चपाती लाटतो का नाही किंवा पोळी वगैरे लाटतो तसं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आता काय करूयात, सुकं गव्हाच्या पिठामध्ये ना हा हुंडा घोळून घेऊयात आणि लाटणार आहोत. अगदी थोडा मैदा घेतलात ना तरीसुद्धा चालेल, म्हणजे कसं ह्याला अति जास्तीचे क्रॅक जात नाहीत म्हणून. आता हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहोत. बघा ह्याला क्रॅक जातातच, कारण ना हे आपण बिस्किटापासून केल्या असल्यामुळे. पण घाबरून जायचं नाही, पुढे अशी एक ट्रिक्स करणार आहोत जे की हे क्रॅक जरासुद्धा दिसणार नाही. खाली बघा पीठ थोडंसं भुरभुरून घ्यायचं आणि ही चपाती अशी गोल फिरवत लाटून घ्यायची. अति जास्त जाडसुद्धा लाटायचे नाही आणि अति जास्त पातळसुद्धा लाटायचे नाही, जरा मध्यमच जाडीचे लाटायचे. कारण आपण ही भाकरवडी करत आहोत त्याच्यासाठी ना हे वरचं आवरण करणार आहोत बघा. मग ते कसं जास्तीचं जर पातळ असेल तर ते आपला जो रोल होणार आहे तो तुटला जाईल, आणि जर जाड ठेवलात ना तर मात्र ना थोडंसंच बेक व्हायला भाजायला वेळ लागतो, म्हणून जरा मध्यम जाडे ठेवायचं. बघा तुम्हाला म्हटलं होतं ना क्रॅक आपल्या बाजूला होणारच आहेत. सुरीने नाही तर चौकोनी आकार दिलेला आहे बघा. अगदी तुम्ही एखादी डिश घ्या आणि त्या मापाने कट करून घेतलात ना तरीसुद्धा चालेल. आता बघा जे आपण सारण केलेलं होतं का नाही ते इथं पसरून घ्यायचं, भरभरून असं पसरून घ्यायचं बघा. आता ह्याच्या खाली थोडंसं पाण्याचा हात किंवा तेलाचा हात लावलात तरीसुद्धा चालेल, किंवा असं कोरडं ठेवलात तरीसुद्धा चालेल. ह्याच्यातनं बिलकुलसुद्धा सारण हे बाहेर येत नाही. आता बघा जशी पट्टी असते का नाही तसा इथं मी रोल करून घेत आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल. सारण भरपूर भरायचं म्हणजे खायला टेस्ट छान येते. आता कडेला ना थोडंसंच पाणी लावायचं बघा आणि पुन्हा हे दुमडून घेणार आहोत, म्हणजे कसं चिटकून बसेल का नाही म्हणून. आणि जे कडेचे टोक असतात ना तिथं थोडंसंच पाणी लावून घ्यायचं, म्हणजे तिथून ना मसाला येत नाही बाहेर, छान चिटकलं जातं. आता आपण हे कापून घेणार आहोत. अगदी तुम्ही असाच रोल ठेवला तरी सुद्धा चालेल, किंवा एका रोलचे 2 केलात तरीसुद्धा चालेल. तर मी एका रोलचे नाही तर 4 भाग करून घेत आहेत बघा, म्हणजे कसे दिसायला छान दिसतात. अगदी तुम्ही तिरके तिरके कापून घेतलात ना तरीसुद्धा चालेल बरं का. वाव, बघू शकता आतमध्ये भरून असं सारण आहे. ते बाहेर येतंय का? अजिबात बाहेर येत नाही. तुम्हाला घाबरून जायची गरज नाही. आता हा रोल आपला पहिला तयार झाला. आता आणखीन एक आपण असाच करून घेणार आहोत. तयार झालेली भाकरवडी का नाही आपण एखाद्या चाळणीवरती काढून घेणार आहोत, म्हणजे बाकीच्या सुद्धा का नाही आपल्याला अशाच ठेवता येतील. तुम्हाला कधीतरी नवीन पदार्थ ट्राय करायचा असेल किंवा कुठेतरी फंक्शनला एखादा नवीन पदार्थ घेऊन जायचा असेल किंवा नवीन पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही आवर्जून हा पदार्थ ट्राय करू शकता. इतका खायला जबरदस्त लागतो ना. खरंच तुम्ही एकदा जर केलात ना तर पुन्हा आवर्जून हा पदार्थ करणं इतका छान होतं. आता बघा काय केलेलं आहे इथं मी. पीठ थोडंसं जास्तीचं मळायला लागतं, क्रॅक जातात म्हणून का नाही मी उंडा घेतला आणि छान इथं पोलीपाटावरती असं त्याला मळून घेतलं बघा, म्हणजे मऊसूद गोळा होतो. आपल्याला हाताने जास्तीची मळायची गरज पडत नाही बघा. ही सुद्धा एक छान ट्रिक आहे. आता सेम उंडा करून घेतला, अगोदरसारखाच गव्हाच्या पिठामध्ये हा उंडा गोळून घेतला आणि आता आपण लाटून घेणार आहोत जसं अगोदर केलं त्या पद्धतीनेच. आता कडा काढल्यानंतर किती छान दिसते. आता वरून कडा भरभरून असं जरा हलकंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे मसाला तो जो आहे तो चिटकून बसतो. अगदी न लावता सुद्धा तुम्हाला दाखवलं, बाहेर निघत नाही, पण तूप लावल्यामुळे भरपूर मसाला बसतो बघा. इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि पुन्हा ह्याचा छान असा रोल करून घेणार आहोत. बिघडण्यासारखं ह्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त जरा काळजी घेऊन हलक्या हाताने करावं लागतं बरं का. पण ही रेसिपी खायला म्हणाल तर एक नंबर लागते. तुम्ही आजपर्यंत कधीच खाल्ली नसेल किंवा कधीच करून पाहिली नसेल. एकदम आगळी वेगळी आहे बघा. आणि हलक्या हाताने छान असं कट करून, म्हणजेच की चिरून घ्यायचं. आपण कुठलीही वस्तू चिरत असताना कसं चिरतो तसं हा रोल चिरून घ्यायचा, म्हणजे मसाला ना बाहेर ह्याच्यातला येत नाही. मी जर दाबून ना कापायला गेलात तर मसाला मात्र ह्याच्यातला बाहेर येतो. आता सर्व रोल आहे ते मी करून घेतलेत, कापून घेतलेत आणि चाळणीमध्ये छान असे बसवलेत बघा, म्हणजे एका वेळेस भरपूर असे. थोडी असे गॅप ठेवायचे बरं का. आता चला आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई बघा रिकामीच आहे, खाली पाणी किंवा मीठ टाकायचं नाही, रिकामीच ही कढई आपली गरम आहे. ही चाळण अशी वरती ठेवूयात, याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि आता आपण ना ह्याला 25 मिनिटानंतर पाहणार आहोत. 25 मिनिटानंतर पाहिल्यानंतर ना ह्याचा सुगंध छान घरभर येत होता बरं का. मग झाकण काढून पाहिलं तर एक बाजू छान अशी भाजली बघा खालची. मग आपल्याला वरची सुद्धा बाजू छान हलकी भाजायला हवी का नाही, म्हणून आपण ना हे असे पलटी करून घेणार आहोत बघा, म्हणजे त्या बाजूने सुद्धा ना हलका त्याला क्रिस्पीपणा येईल आणि टेस्ट छान लागते. आता ना 25 मिनिटानंतर पाहिलं होतं तर झाकण ठेवूयात. गॅस मात्र खाली बारीकच ठेवायचा आहे. तर बघा 25 मिनिटं आपण बेक करून घेतलं होतं आणि नंतर ना 10 मिनिटं, एकूण ना 35 मिनिटं हे भाकरवड्या बेक करण्यासाठी लागलेत बघा.
आता हे आपण काढून घेऊयात. रंग दोन्ही बाजूनी छान आलेला तुम्हाला दिसतच असेल आणि मस्त किती खुसखुशीत झालेत समजतच असेल बघा. आता गॅस बंद करून हे चाळण खाली काढून घेतले आणि थंड झाल्यानंतर आपण काढून घेऊयात. बघा, आवाज छान आहे का नाही. आणि खरंच ह्याच्या आतमध्ये गोड सारण असल्यामुळे खोबऱ्याचं, शेंगदाण्याचं, तिळाचं चवीला एक नंबर लागतं. आजपर्यंत आपण तिखट मसाल्याची भाकरवडी केली, पण नक्की कधीतरी ही गोड ना भाकरवडी करून बघा तुम्ही. त्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्याच्या वड्या तुम्हाला दाखवल्या. गव्हाच्या पिठाची वडी, बटाट्याची वडी, त्याचबरोबर मसाला वडी, त्याचबरोबर पनीरची वडी आपण केली, पालकची वडी केली. ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच, पाहायला विसरू नका. ही चवीला का भारी लागते माहिती आहे का. बिस्किट हे आपलं ऑलरेडी गोड असतं, वरचं आवरणसुद्धा गोड आहे, आतमध्ये सुद्धा आपण पिठी साखर वापरल्यामुळे ते सुद्धा गोड आहे. त्यामुळे ना खायला टेस्टच जबरदस्त लागते बरं का. सारण बघा आतमधून भरभरून आहे, शेंगदाण्याचं आहे, त्यामुळे चव एक नंबर लागते. नक्कीच आवर्जून करून बघा. बघा आज नवीन व्हिडिओ पाहायला मिळाला, पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं एक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.